तर कसं आहे पब्लिक, आता वावर नांगराचे म्हणून वावराची साफसफाई करणं चालू आहे. तसं वावरामध्ये लय काम आहे, पण आपली थोडी कपाशी उपटायची होती कारण ती शेळ्यांसाठी ठेवलेली चारण्यासाठी. तर मम्मी उपटत होती कपाशी आणि त्याच्यामुळे शेळ्या पण सोडलेल्या होत्या. तर मम्मी म्हणे शेळ्यांसाठी पाणी घेऊन ये. तर मी शेळ्यांसाठी पाणी आणायला जातच होतो, तर मध्ये पाखरांची इतके खतरनाक भांडणं चालू होती ना, विषय नाही. तसं मी त्यांचे भांडणं सोडणारच होतो, पण म्हणलं ते 20-25 मी एकटा म्हणलं याने जर माझ्यावर हल्ला केला तर माझं रिकामच काम होईल. मी म्हणलं मारा तुम्हाला काय जॅक मारायचे ते, मी करतो माझं काम. आलो मग एक बकेट पाण्याची भरून घेऊन आणि पातीला पण घेऊन आलो सोबत, कारण 10-12 शेळ्या असल्यामुळे त्यांना बकेट मध्ये पाणी पिता येणार नाही. पातल्यामध्ये पाणी टाकल्यानंतर शेळ्या अशा पळत आल्या जस की त्याने 6 महिन्यापासून पाणीच नाही पित. शेळ्यांना तर पाणी पाजत झालं, पण म्हणलं त्या पाखरांचे भांडणं मिटले की नाही ते बघून त्याचे भांडणं मिटले ते वाटतं, कारण काही या झाडावर होते ते काही त्या झाडावर. ते सगळं झाल्यावर म्हणलं बैलांना पाणी पाजू, पण याच्या काय अंगात आलं काय माहिती. काल त्याला ब्लॉग मध्ये घेतलं नव्हतं म्हणून त्या ड्रॉइंग करत होता वाटतं. त्याला म्हणलं तू नीट उभा राहा कॅमेऱ्यामध्ये बघ. त्याला व्हिडिओ मध्ये घेतलं, मग म्हणलं तू शांत राहा आता. ते झाल्याच्या नंतर शाळेखाली 7-8 दिवसापासून झाडलंच नव्हतं, मग ते आज साफ करून घेतलं. ते साफ करायचं तर लय जोर येत होतं, पण मग काय करणार, आज करायचं काय आणि उद्या करायचं काय, त्याच्यामुळे घेतलं फटाफटा साफ करून. दिवसभर काम करून माहित पार वाट लागली ना, हा पाना कसा झोपला काही घामना पाचतावा. तर आज तर दिवसभर एवढंच झालं. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.